दिसलं नाही आणि बरं झालं. माझ्या मतानं जे होतं ते चांगल्यासाठी होतं. राज्यातल्या लोकांनाही कळणं गरजेचं आहे आणि विशेष करून अजितदादा पवारांना आणि मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना यांची नियत कळणं खूप गरजेचं आहे. एवढी मोठी घटना होऊनसुद्धा आणखीनही मगरुरी ती अंगात जशाला तशीच आहे यांच्या. म्हणजे एवढा खून होऊनसुद्धा आणखीनही यांना पश्चाताप म्हणता येत नाही किंवा याच्याहून तीच लक्षात येतं सरकारच्या आणि मराठ्यांच्या सुद्धा राज्यातल्या की किती मगरुरी यांच्या अंगात आणखीसुद्धा. हे असं करून करून काय करणार आहेत माहिती आहे का तुम्हाला? सगळ्याच्या नजरेतून उतरणार आहेत, सगळ्या जाती धर्माच्या पण मराठ्यांच्या पण. आणि एक दिवस यांची लंका अशीच पाण्यात डुबणार आहे. 100% सांगतो, यांच्या असल्या मगरुरीमुळं आणि मस्तीखोर वागणुकीमुळं यांची लंका 100% पाण्यात डुबणार आहे. हे सगळे लयाला जाणार आहेत, हे पाताळात डुबणार आहेत सगळे आणि लोक यांना डुबवणार आहेत, सोडत नाही त्यांना. आता तरी खेदानं त्यांनी ही गोष्ट करायला पाहिजे होती की एवढी मोठी क्रूर हत्या झाली आणि हत्येमुळं आज सरकारवरती नामुष्की ओढली. मी या स्वरूपाचा राजीनामा देतोय तसं बोलत नाही तो. आताही तीच मगरुरीची भाषा आहे. महा दुखत आहे म्हणून मी राजीनामा देतोय उपचारासाठी. पदाचा न उपचाराचा काय संबंध आहे? म्हणजे हे बरं झालं मुख्यमंत्री साहेबांनाही फडणवीस साहेबांनाही कळालं ही इतकी मगरूर आणि माजरूड आहे म्हणून, आणि अजितदादांनाही कळालं आणि महाराष्ट्रातल्या मराठ्यांनाही कळणं गरजेचं होतं. म्हणजे इथून पुढं मराठी सावध राहून आता यांना मोठं करणार नाहीत. यांना किती मराठ्यांचा तिरस्कार आहे हेही मराठ्यांच्या लक्षात आलं आणि मराठ्यांना कळणं खूप गरजेचं होतं या गोष्टी. आता इथून पुढं जरा हातचा राखून मराठी काम करतील आणि यांना भेणार बी नाहीत आता मराठी. इथून पुढं भेणार बी नाही, भेऊसुद्धा नाही कुणी यांना.